रे, एकदम टणटणीत झालीस वे. म्हणजे अगं डॉक्टरांनी आराम करायला सांगितलंय ना तुला. आणि 2 दिवस इथं कामावर नाही आली तर तुझ्या आईला देवी तुझ्यावर कावणार नाहीत. गणी आणि आजच आलीस ना दवाखान्यातून आणि लगेच कामाला पण लागली. या गोळ्या संध्याकाळच्या खायचंच विसरल्या. हो 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 गणी किती बोलतो तू, तोंड नाही का दुखत तुझं? कसं आहे ना, उलट घरात राहण्यापेक्षा ना मला इथं चांगलं वाटतं बघ. म्हणजे मी ह्या जागेत आले का नाही का मला देवी आईंच्या सहवासात असल्यासारखं वाटतं. बरं ते जाऊ दे, तू आधी इकडे ये. अरे हो हो तू आधी हो गणी इथं बस बस. ताई मला पाणी देता का? ये घे, या गोळ्या खा पहिले. म्हणजे कसं आता एकदम तरतरीत आहे म्हणायचं. एकदम. मग काय भावाला चाय बी का जाऊ बाहेर? चाय? हे काय चाय प्यायची येळ आहे वय? आणि काय रे गणी, आता तर तू माझ्या तब्येतीची काळजी करत होतास, आता लगेच काम सांगायला लागलास. वा वा, हे बरं आहे हा तुझं. पारू, आदित्य सरांनी कॉफी मागितली आहे आणि ते स्विमिंग पूल जवळ बसले. लगेच देते. हो चाल. थांब, मग आता ही वेळ का कापी प्यायची? गणी, आदित्य सर काम करत बसले आणि कसं आहे ना, कापी प्यायल्यावर ना कसं जरा तरतरी येते, म्हणून त्यांना कापी हवी आहे. आणि तसं बी ते लई कामं सांगत नाही मला, त्यामुळे थोबड बनते वय बाजूला. तायडे, आणि सारखं सारखं काय का कौतुक आदित्य सरांचं? नुसतं आदित्य सर आदित्य सर. गणी मुस्कटत देणे होय बाजूला. आणि आपल्या नवीन हर्बल प्रोडक्टच्या नॅचरल काजळासाठी सुद्धा आपल्याला प्रोडक्ट लोगो हवा. यु नो समथिंग इंटरेस्टिंग जे जे असं पहिल्याच नजरेत क्लिक होईल. नजर राईट. मला असं वाटतं की असे छान डोळे हवेत फक्त. मला अंदाज होताच, म्हणून मी काही फोटो शॉर्टलिस्ट करून ठेवले. इज इट? येस. ओके. एक काम करतो, हां. काही काजळ घातलेल्या डोळ्यांचे फोटोज आणि असे काही डिझाईन्स हे रेडी करतो आणि आणतो. ओके. अरे पारू, कशी आहेस? काय सॉलिड घाबरवलं होतंस तू? मी बरी आहे आता. पारू, हरीश सुद्धा थांबला होता हॉस्पिटलमध्ये आणि आपण हॉस्पिटलमध्ये पोचायच्या आतच त्यांनी सगळी तयारी करून ठेवली होती, सगळी व्यवस्था. फक्त तुझं ब्लड ग्रुप वगळता. बापरे, काय दुर्मिळ रक्तगट आहे तुझा. म्हटलं मिळतंय नाही मिळतंय, पण सगळं झालं व्यवस्थित. खरंच खूप बरं वाटतंय तुला असं बघून. थँक्यू. तुम्ही इथं आहात हे माहीत असतं ना, तर मी तुमच्यासाठी सुद्धा कापी आणली असती. मला माहित नव्हतं. सारी मी 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 आता पडदेशी आणते 2 मिनिटात. अरे नाही नाही नको, मी निघतोय आता. चलो. यू शुअर? येस येस, आय एम शुअर. सो बाय बाय. या, as soon as you are ready, please revert me. Okay? ऑफकोर्स. लवली कॉफी. लवली म्हणजे लव, लव म्हणजे प्रेम. आदित्य सर. पारू, आज दामिनी काकू जे काही बोलले ते प्लीज मनावर घेऊ नकोस. आय मीन, तिच्याकडे फक्त दुर्लक्ष कर. बाय सर. आदित्य सर, काय झालं? कसला एवढा विचार करताय? अगं काही नाही, ते आपण एक नवीन काजळ लॉन्च करतो, तर त्याच्या लोगो आय मीन एखादा डिझाईन जे प्रोडक्टला बघून लोकांनी ओळखावं असं ते सापडत नाहीये. एवढंच ना? सापडेल, नक्की सापडेल.
अष्टपुत्र सौभाग्यवती भव. गणी काय बोललास? अष्टपुत्र सौभाग्यवती भव. असं का बोललास? अगं तायडे, पिक्चर मध्ये बघितलंय मी, जास्तच म्हणतात. हळू बोल. पिक्चर बघायला लागलास हल्ली? अभ्यास पण करणार? मला नाव सांगू? सांगू मला ना? मी चहा मागितला तर दिला नाही आणि आदित्य सरने कॉफी मागितली लगेच दिली. गणी अरे ते आपले मालक आहेत, मोठे आहेत ते, आणि तू लहान आहेस, डोक्यानं फिट करून ठेव. पुन्हा जर का असं आगाऊपणा केलं असतं तर हानीन धरून. चल. लवली कॉफी. पारू, तुला या घरातून बाहेर काढण्यासाठीचा दुसरा मार्ग मला मिळाला. ऑल दी बेस्ट. येस आदित्य सर, बोला. हॅलो, हाय हरीश. आपल्या नवीन काजळाच्या डिझाईनसाठी काही फायनल झालं का? येस येस, तेच काम सुरू आहे. मी सिलेक्टेड एजन्सीज कडून बेस्ट फोटोज मागवले आणि माझाही काही स्टॉक आहेच. हे बघा सर, मी 100 फोटोज असे सिलेक्ट केलेत जे बेस्ट आहेत. अशा मॉडेल्स आहेत ज्यांचे डोळे खूप म्हणजे खूप सुंदर आहेत. गुड. आपल्याला फक्त सुंदर डोळेच हवे. तू एक काम करशील का प्लीज? तुम्ही फक्त ऑर्डर द्या सर. हे बघ, आपल्या लोगोसाठी जे डोळे तुला परफेक्ट वाटतील ते शॉर्टलिस्ट कर आणि त्याची हार्ड कॉपी पण पाठव मला. ओके, डन सर. ओके. मानसी, हे घे. या पेनड्राईव्ह मध्ये सगळ्या मॉडेल्सचे फोटोज आहेत. ते फोटोज मधून डोळे एडिट कर आणि आपल्या काजळाच्या प्रोडक्ट सोबत 3D मॅच कर. ओके. हा, ओके. आणि लवकर कर. आदित्य सरांना आज प्रेझेंटेशन द्यायचंय. ओके. आणि हा, त्याची हार्ड कॉपी पण सोबत घे. ओके. चलो. व्हॉट्स गोइंग ऑन हरीश? वर्क वर्क अँड ओनली वर्क. बस ना. थँक्यू. अगं, आपल्या नवीन काजळाच्या प्रोडक्टसाठी लोगो सिलेक्ट करण्याचं काम सुरू आहे. सो सुंदर डोळे शोधतोय. ओ गुड. अरे मग तुला जास्त एफर्ट्स घ्यायची गरज नाहीये. म्हणजे एक मिनिट. यात माझे फोटोज आहेत. ऍक्च्युली मला लोक सांगतात की माय आईज आर व्हेरी ब्युटिफुल. आय मीन लुक एट देम. सो यू कॅन यूज माय पिक्चर्स. असं करतो, सॉर्ट आउट केलेल्या फोटोज मध्ये तुझे फोटोज टाकून देतो. हां, पण फायनल सिलेक्शन अहिल्या मॅम आणि आदित्य सर करणार आहेत. हो, ओके देन, नो इश्यू एट ऑल. ते मलाच सिलेक्ट करतील. पण हे बघ, माझे फोटोज ॲड कर तू, पण त्यांना काही आयडिया देऊ नकोस. लेट्स गिव्ह देम अ सरप्राईज. कूल. ओके. बरं, तू चहा कॉफी काय घेणारस? नो थँक्स. आय एम ऑन डाएट. ओके ओके, बाय, सी यू लेटर. बाय. बरं, हे बघ, हे फोटोज पण त्यात ऍड कर. ओके, चलो. काय गं वैजू, एवढी तायडी आल्या तरी तू खुश नाही. काय मॅटर काय नक्की? अय मॅटरवाल्या, काय नवीन नवीन शब्द शिकून यायला लागलायस ना शाळेत ना? नाही नाही, ते शाळेत नाही शिकवलं, असंच कोणाचं तरी बाहेर ऐकलंय. तायडे, तुला असं वाटत नाही का ही जरा नरम नरम आहे? नाहीतर इतर वेळी मी आलो तर कशी टनाटन उड्या मारती. मी बघते. देता. वैजू,
हे बाळा, काय झालं? मी तुला सोडून 4 दिवस लांब राहिले तर रुसलीस का माझ्यावर? अगं काय करू, दवाखान्यात होते ना मी. तायडे, बहुतेक तुझं लग्न मोडलं म्हणून ती रुसली असेल. काय बी बोलतोस का गणी? उलट आता तर तिनं खुश व्हायला पाहिजे, कारण आता मी तिच्या जवळच राहणार आहे ना म्हणून. देख तिचा मूड नसेल, मी तिचा मूड ठीक करतो. मला कामावर जायचं आहे गणी. जातो, मी तिचा मॅटर सॉल्व करतो. आई गप्प बस. मॅटरवाला काळजी घे तिची. होय. काय गो वैजू, आता आपण दोघच आहे. सांग काय झालं? ओ इकडे ये ना. यातलं कोणतंही एक बोट चूज करा. आता हे काय नवीन? करा ना प्लीज प्लीज करा. म्हणजे माझी शंका खरी ठरली. आपल्या घरात ना काहीतरी गडबड सुरू आहे. हे एवढं सांगण्यासाठी तू मला बोट धरायला लावलंस, हं. आणि समजा मी दुसरं बोट धरलं असतं तर? तरी माझी शंका खरीच ठरली असती. कारण ना मला या घरात काहीतरी जाणवलंय. आणि तुम्हाला माहितीये, माझे इंट्युशन्स कधीच फसत नाहीत. कळलं ना? आओ, मी जर तुम्हाला ती गोष्ट सांगितली ना, तर 100% तुमच्या पायाखालची पण जमीन सरकेल. हम्म. 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 ना आदित्य प्रेमात पडलाय. नाही, ताप तर नाही आलाय. नाहीये. मग असं का बरळतीयस? ओ, चेष्टा नका ना करू. आदित्य आहे ना, ती मोलकरीण पारू आहे ना, तिच्या प्रेमात पडलाय. आदित्य, आपला आदित्य. तुमचं आदित्य. आता ही गोष्ट तू मला बोलली आहेस ना, वहिनींसमोर काही बोलू नकोस. हं? कारण यावेळी तुला अजिबात माफी मिळणार नाही. कारण तुझ्या सगळ्या प्रकारच्या माती खाऊन झाल्यात मजबूत. पण यावेळची माती वेगळी आहे. हो का? हं? म्हणजे यावेळी तसलं काही नाहीये. मी ना ऑब्झर्व केलंय. वहिनीनं साप चावला होता बघा, तेव्हा बघितलंय मी. मला सांगा, एका फालतू मोलकरणीसाठी एवढं कोणी करतं का? पास हा, यापुढे एक शब्दही नको. काय ना, प्रत्येक गोष्टीकडे चुकीच्या पद्धतीने बघायची सवय लागली आहे तुला. आणि अशा अफवा पसरवून घरातलं वातावरण खराब करू नकोस तू. आओ, ही ना अफवा नाहीये. हं. दामिनी, प्लीज त्या पारूला सुखाने राहू दे. आणि मी पण एक गोष्ट ऑब्झर्व केली आहे, पण कधी बोललो नाही. तू आणि दिशा नेहमी पारूच्या मागे हात धुवून का लागलेले असतात? हा, सोडा ना तिला एकटीला. बिचारी चांगली मुलगी आहे ती. मग चांगल्या मुली काही प्रेमात पडत नाहीत? पडतात ना. हं? पण इथे गोष्ट वेगळी आहे. आदित्य आणि पारूमध्ये तसलं काही नाहीये. आणि तुला माहिती आहे ना, आदित्यसाठी वहिनी मुलगी बघणार आहे. आदित्य वहिनींच्या शब्दाबाहेर नाही जाणार. त्यामुळे तू हे हवेत बुडबुडे उडवायचं बंद कर. हं? आणि तू अशा अफवा पसरवतेस हे जर वहिनींना कळलं ना, तर वहिनी थेट गावाकडची बस पकडायला लावतील. कुठली? जगची. हे लक्षात ठेव. हा माणूस कधी आणि कसा विश्वास ठेवणार आहे माझ्यावर? आई, आई, आपल्या नवीन काजळाच्या लोगोसाठी हरीशने काही सॅम्पल्स आणले, ते दाखवायचं होतं तुम्हाला. दाखव ना. नाही, तो कॉन्फरन्स रूम मध्ये थांबला. आणि आई, आपल्या प्रोडक्टचा मार्केट रिसर्च रिपोर्टही तयार आहे. खूप आउटस्टँडिंग रिपोर्ट्स आहेत आणि प्रमोशनची पूर्ण तयारी झालेली आहे. एकदा हे क्रिएटिव्ह फायनल झालं की मग आपलं प्रोडक्ट लॉन्चसाठी तयार आहे. गुड.
चालेल 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 तिकडे आल्यावरती बोलूया आपण. हा ओके ओके ओके. श्रीकांत सर, तुमची औषधं नाश्त्याच्या टेबलावरतीच होती. विसरलात तुम्ही? लक्षातच नव्हतं ना तुमच्या. आणि काय हो, औषधं येळेवर का घेत नाही तुम्ही? औषधं खायला असतात, इसरायला नसतात. सॉरी सॉरी. पण काय ग, तुझ्या देवी आईने घेतली औषधं? त्या कधी बी इसरत नाहीत. येळेच्या बाबतीत लई कडक आहेत देवी आई. तुमच्यासारखं नाही आहे. तुम्हीच दुर्लक्ष करता. पारू, तू माझ्या बाबांना ओरडतीयस? ते सावकाश. श्रीकांत, तू खरंच औषधं घ्यायला विसरलास? हो, पण काय ग, ती मला एवढं बोलत होती, तिला काही नाही बोललीस तू? मी करायला हवं होतं ते काम तिने केलं. तुला कोणीतरी ओरडायलाच हवं होतं. हे घे. अच्छा, या मुद्द्यावर तर भांडायचं का आता? एक मिनिट. आता तुम्ही भांडणार आहात का? नाही रे बाबा, तू औषधं घे. हो, हो. हरीश आपली कॉन्फरन्स रूम मध्ये वाट बघतोय. चल लवकर. गोळ्या नाही घेतोय? घेतोय रे, घेतोय. घेतोय. हे काय? ताईडे, तुला असं वाटत नाही का ही जरा नरम नरम आहे? नाहीतर इतर वेळी मी आलो तर कशी टनाटन उड्या मारती. पारू, मला काय झालं? सगळं ठीक आहे ना? सगळं ठीक आहे सावित्री आत्या, पण वैजू, मला ना तिच्या तब्येतीची काळजी वाटतेय. अहो, आधी ना सतत माझ्याजवळ घुटमळत राहायची, आणि आता तर माझं तोंड बी बघना झाली. मी 4 दिवस तिच्यापासून लांब राहिले काय तर रुसलीये माझ्यावर. पारू पारू, अगं सगळ्यांची काळजी करतेस, पण स्वतःची मात्र अजिबात काळजी घेत नाहीस तू. सावित्री आत्या, अहो वैजूला बोलता येत नाही हो. मूक जीव आहे बिचारी, म्हणून मला त्याची जास्त काळजी वाटते. आणि ती जन्मल्यापासून ना माझ्याजवळच आहे. बरं मला सांग, गणी आहे ना तिच्यासोबत? मग कसली काळजी करतेस? चल, मी तुला ना चहा बनवून देते. तू कॉन्फरन्स हॉलमध्ये देऊन ये फक्त. देवी आई आहेत का तिथं? हो, अगं सगळे आहेत तिकडे. मग नाही, मी देवी आईंसमोर आत्ता नाही जाणार. हा? अगं बाळा, काय झालं? अहो मी ना देवी आईंच्या पुढ्यात ना श्रीकांत सरांवर रागवले, मोठ्यानं बोलले. तू श्रीकांत सरांवर रागवलीस? मग नाही तर काय, औषध घेत नव्हते येळेवर, म्हणून मी रागवले हक्कानं. धाडस केलंस पुरी, नाही तर आमच्या कोणामध्ये एवढी हिंमत नाहीये. पण तुझा निरागसपणा नक्की समजून घेतील ते. काय गे पारू, धाडस खूपच वाढलंय तुझं. मला कळत नाहीये वहिनी एवढं का सहन करतायत तुला. वहिनींनी जेवढ्या आयुष्यात त्यांच्या चुका केल्या नाहीयेत ना, त्याच्या दुप्पट चुका तू केल्यास या बंगल्यात आल्यापासून. तरी तू इथं टिकून आहेस. कसं? पण नाही, आता जास्त दिवस टिकणार नाहीयेस तू इथं. चल, काम करायला घे. कॉन्फरन्स रूम मध्ये चहा आणून दे. बनवून पाठवते. काय पाठवते? काय समजतेस ग स्वतःला? महाराणी आहेस की हाताला मेहंदी लागली आहे तुझ्या? आत्ताच्या आत्ता तू चहा घेऊन यायचं.
माझी ऑर्डर आहे.